मित्रांनो, मी ईश्वरी तुम्हा सर्वांचं एज्यू लर्निंग अकॅडमीवर खूप खूप स्वागत करते. काल आपण एन सी आर टीचा सायन्सचा फर्स्ट लेसन पाहिला होता, जे की एम पी एस सी यू पी एस सी प्लस आत्ता जी मुलं 6th स्टँडर्डला आहेत, ज्यांना मराठी त्यांची मातृभाषा आहे, त्यांच्यासाठी उपयोगी पडणार होतं. तर आज आपण दुसरा लेसन पाहणार आहोत, कंपोनंट्स ऑफ फूड्स. जे लोक या चॅनलवर नवीन असतील, ज्यांना व्हिडिओ आवडेल, त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर दाबायला विसरू नका, म्हणजे ज्या वेळेस मी असे नवीन नवीन व्हिडिओज पोस्ट करेल तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. ओके, सो आता आज आपण टॉपिक बघतोय कंपोनंट्स ऑफ फूड्स. ठीक आहे, कंपोनंट्स ऑफ फूड म्हणजे ज्या मार्फत आपल्याला फूड मिळतं, चे कंपोनंट्स वेगवेगळे प्रकार. ठीक आहे, इन चॅप्टर 1 वी मेड लिस्ट ऑफ द फूड आयटम्स दॅट वी ईट. आपण चॅप्टर 1मध्ये काय केलं होतं, आपण जे रोज फूड खातो त्याची आपण लिस्ट केली होती. वी ऑल्सो आयडेंटिफाईड फूड आयटम्स इटन इन डिफरंट पार्ट्स ऑफ इंडिया अँड मार्क्ड दिस ऑन इट्स मॅप. आपण काय केलं होतं, इंडियाच्या वेगवेगळ्या भागात जे फूड खाल्लं जातं ते आपण एक लिस्ट केली होती आणि प्लस ते मॅपवरती पण मार्क केलं होतं. मील कुड कन्सिस्ट ऑफ चपाती, दाल अँड ब्रिंजल करी. एक मील, एक जेवणाचं ताट आहे, ते काय काय कन्सिस्टंट आहे, त्याच्यात चपाती आहे, त्यात वरण आहे, डाळ म्हणजे वरण, आणि ब्रिंजल करी म्हणजेच वांग्याची भाजी. अनदर मे बी राईस, सांबर अँड अ व्हेजिटेबल प्रिपरेशन ऑफ लेडी फिंगर. दुसरी जी आहे त्याच्यात भात आहे, सांबर आहे आणि भेंडीची भाजी आहे. येट अनदर मील कुड बी अप्पम, फिश करी अँड व्हेजिटेबल्स. आता दुसरी जी डिश आहे ती अप्पमची, फिश करी, व्हेजिटेबल्स, असं वेगवेगळं फूड आहे असं आपण पाहिलेलं आहे. आता ॲक्टिव्हिटी 1मध्ये अवर मील्स युजली हॅव ॲटलिस्ट वन आयटम मेड ऑफ सम काइंड ऑफ ग्रेन. आता आपण कितीही वेगवेगळ्या मील्स पाहिल्या तरी पण त्याच्यातलं एक आयटम तरी असा आहे जो धान्याचा बनलेला आहे. ठीक आहे, अदर आयटम्स कुड बी दाल or a dish of meat and vegetables. It may also include items like curd, buttermilk and pickles. ठीक आहे, आता आपण दुसरे जे आयटम्स आहेत त्याच्यातले ते डाळ, नंतर आपण समजून घ्यात की हिरव्या भाज्या किंवा व्हेजिटेबल्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या किंवा नॉनव्हेज पण असू शकतं, किंवा बटर मिल्क म्हणजे दही किंवा ताक किंवा लोणचं वगैरे अशा वेगवेगळ्या प्रकारचं फूड, व्हरायटी ऑफ फूड. ठीक आहे, सम एक्झाम्पल ऑफ मिल्स फ्रॉम डिफरंट रिजन्स आर गिवन इन टेबल 2.1. आता खाली आपल्याला त्यांनी एक टेबल दिलेला आहे 2.1. त्याच्यात त्यांनी तुम्हाला रिजन प्रमाणे तुम्हाला हे दिलेले आहेत, स्टेट, तर कोणत्या स्टेटमध्ये काय खाल्लं जातं, कशा प्रकारे ते सांगितलेलं आहे. ठीक आहे, ते तुम्ही बघायचं आहे नंतर. ओके, 2.1 व्हॉट डू डिफरंट फूड आयटम्स कंटेन. आता वेगवेगळं जे फूड आयटम्स आहे, लाईक पिकल्स आहे, बटर मिल्क आहे, व्हेजिटेबल्स आहे, दाल्स आहे, तर ते चपाती आहे, तर वेगवेगळं फूड आयटम्समध्ये काय काय कंटेन आहे. वी नो दॅट ईच डिश इज युजली मेड अप ऑफ वन ऑर मोर इन्ग्रेडियंट. आता प्रत्येक डिश जी आहे ती एक किंवा त्यापेक्षा जास्त इन्ग्रेडियंट्सपासून बनलेली आहे, विच गेट फ्रॉम प्लांट्स ऑर ॲनिमल्स. ते आपल्याला प्लांट्स किंवा ॲनिमल्सपासून जे काय प्रॉडक्ट्स मिळतात तर ते एक किंवा जास्त आपण इन्ग्रेडियंट्स वापरून ती डिश बनवलेली आहे. ठीक आहे, these ingredients contain some components that are needed by our body. आता ते जे कंपोनंट्स यूज केलेले आहेत डिश बनवण्यासाठी, त्यातले काही कंपोनंट्स असे आहेत जे आपल्या बॉडीला गरजेचे आहेत. दीज कंपोनंट्स आर कॉल्ड न्यूट्रिएंट्स. ओके, न्यूट्रिएंट्स त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे इथे काय असतं की जे कंपोनंट्स आपल्या बॉडीला खूप गरजेचे आहेत, जे आपण खातो त्यातून ते मिळतात, त्यांना न्यूट्रिएंट्स म्हणतात. द मेजर न्यूट्रिएंट्स इन अवर बॉडी आर नेम्ड कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता जे न्यूट्रिएंट्स आहेत ते कोणते कोणते आहेत आपल्याला फूडमधून मिळतात, ते कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स आणि मिनरल्स. इन ॲडिशन फूड कंटेन्स डायटरी फायबर्स अँड वॉटर विच आर also needed by our body. डू ऑल फूड कंटेन ऑल these न्यूट्रिएंट्स. आता सगळ्याच फूडमध्ये हे सगळेच न्यूट्रिएंट असतात का बरं. विथ सम सिम्पल मेथड्स वी कॅन टेस्ट वेदर फूड
cooked food or raw ingredient contain one or more these nutrients. द टेस्ट, आता त्यांनी काय सांगितलं आहे, आपण काही टेस्ट करून बघितल्यात, आपल्याला कळेल त्यात किती प्रकारचे न्यूट्रिएंट आहे. द टेस्ट फॉर प्रेझन्स ऑफ कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स अँड फॅट्स आर सिम्पलर. आता जर तुम्हाला कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स आणि फॅट्सच्या जर टेस्ट करायचे असतील तर त्या अगदी सिम्पल आहेत टू डू ॲज कम्पेअर्ड टू टेस्ट ऑफ न्यूट्रिएंट्स, अदर न्यूट्रिएंट्स. तेच तुम्ही जर दुसऱ्या न्यूट्रिएंट्सच्या टेस्ट करायला गेला तर ते हार्ड आहेत ॲक्च्युली. तुम्ही कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स फॅट्स इझिली टेस्ट करू शकता. लेट अस डू दिस टेस्ट अँड रेकॉर्ड ऑल अवर ऑब्झर्वेशन इन टेबल 2.2. फॉर कॅरिंग आउट दिस टेस्ट यू विल नीड सोल्युशन ऑफ आयोडीन. आता ह्या टेस्ट जर तुम्हाला करायचे आहे तर तुम्हाला काय लागणार आहे, आयोडीन, कॉपर सल्फेट आणि कॉस्टिक सोडा. यू विल ऑल्सो नीड अ फ्यू टेस्ट ट्यूब लागतील तुम्हाला आणि ड्रॉपर लागणार आहे. ट्राय दिस टेस्ट ऑन कुक्ड फूड आयटम्स. आता तुम्हाला काय घ्यायचं आहे, फूड आयटम्स कुक घ्यायचं आहे, म्हणजे शिजलेलं अन्न घ्यायचं आहे किंवा रॉ मटेरियल जरी तुम्ही घेतलं तरी पण चालेल. टेबल 2.2 शोज यू अ वे टू रेकॉर्ड द ऑब्झर्वेशन फ्रॉम दिस टेस्ट. आता 2.2 मध्ये त्यांनी तुम्हाला इथे दिलेलं आहे. टेबल 2.2 पाहूया आपण. हां, इथे तुम्हाला त्यांनी फूड आयटम, स्टार्च, प्रोटीन, फॅट या 3 टेस्ट करायला लावलेले आहेत. प्रेझेंट असेल तर येस 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 यू हॅव टू डू दॅट मार्क. ओके. सम फूड आयटम्स आर गिवन इन दिस टेबल. तुम्हाला दिलेले आहेत. यू कॅन कंडक्ट द टेस्ट आयदर विथ दिस ऑर एनी अदर अवेलेबल फूड आयटम्स. आता तुम्ही जे त्या टेबलमध्ये फूड आयटम्स दिले त्याच्यासोबत टेस्ट करू शकता किंवा तुमच्या घरात जे अवेलेबल असेल त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. डू दिस टेस्ट केअरफुली अँड डू नॉट ट्राय टू ईट ऑर टेस्ट एनी केमिकल्स. हे लक्षात ठेवा, ह्या जेव्हा टेस्ट तुम्ही करताय तेव्हा एक अगदी लक्षपूर्वक काळजीपूर्वक करा आणि ते खायचा प्रयत्न करू नका, ते केमिकल टेस्ट करायचा प्रयत्न करू नका. इफ द रिक्वायर्ड सोल्युशन्स आर नॉट अवेलेबल इन रेडीमेड फॉर्म. आता जे सोल्युशन्स आहेत ते तुम्हाला रेडीमेड फॉर्ममध्ये अवेलेबल नसतील, युअर टीचर कॅन प्रिपेअर देम ॲज गिवन इन द बॉक्स. तुमचे टीचर तुम्हाला बनवून देऊ शकतात. कार्बोहायड्रेट्स. लेट अस बिगिन बाय टेस्टिंग डिफरंट फूड आयटम्स टू सी इफ दे कंटेन कार्बोहायड्रेट्स. आता तुम्हाला काय बघायचं आहे पहिल्यांदा की त्यात कार्बोहायड्रेट्स आहेत का नाही ते चेक करायचं आहे. तर मेनी टाईप्स ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स खूप सारे टाईप्स आहेत. द मेन कार्बोहायड्रेट फाउंड इन अवर फूड आर इन द फॉर्म ऑफ स्टार्च अँड शुगर्स. स्टार्च आणि शुगर्सच्या फॉर्ममध्ये तुम्हाला पहिलं कार्बोहायड्रेट सापडू शकतं. वी कॅन इझिली टेस्ट इफ फूड आयटम कंटेन स्टार्च. आता तुम्ही खूप इझिली टेस्ट करू शकता की त्याच्यात स्टार्च आहे की नाही. आता ही जी टेस्ट आहे स्टार्चची ती तुम्ही करायची आहे. ॲक्टिव्हिटीमध्ये खूप वेळ जातो म्हणून मी ॲक्टिव्हिटी वाचत नाही आहे. तुम्हाला टेस्ट फॉर प्रोटीन पण सांगितलं आहे त्यांनी. आता टेस्ट फॉर प्रोटीनमध्ये तुम्ही जर ती टेस्ट केली तर तुम्हाला जर व्हायलेट कलर दिसला तर प्रोटीन्स तुम्हाला दिसणार. आता टेस्ट फॉर फॅट्स पण सांगितलेलं आहे. अशा त्यांनी 3 प्रकारच्या टेस्ट सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. त्यांनी काय सांगितलं, एक फूड आयटम घ्यायचं आहे, त्यात एक पीस ऑफ पेपर घ्यायचा आहे आणि तो त्याच्यावरती क्रश करायचा, म्हणजे रॅप इन अ पीस ऑफ पेपर. त्याला ते पेपरमध्ये क्रश करायचं आहे. टेक केअर दॅट पेपर डज नॉट टिअर. तो पेपर फाटणार नाही याची काळजी घ्यायची आहे. नाव स्ट्रेटन द पेपर अँड ऑब्झर्व इट केअरफुली. आता तुम्हाला तो पेपर स्ट्रेट करायचा आणि त्याला केअरफुली ऑब्झर्व करायचं. त्याच्यावर जर ऑइली पॅच लागले असतील, होल्ड द पेपर अगेन्स्ट लाईट. आता तुम्हाला लाईटच्या समोर धरायचं. आर यू एबल टू सी द लाईट फेंटली थ्रू दिस पॅच. तर तुम्हाला जर त्या पॅचमधून लाईट फेंटली दिसत असेल, एनी ऑइली पॅच ऑन द पेपर शोज दॅट द फूड आयटम्स कंटेन फॅट. ओके. त्याच्यात फॅट आहे असं तुम्हाला कळेल जेव्हा ऑइली पॅच असेल आणि प्लस तुम्हाला लाईट पण दिसेल त्या पॅचमधून. द फूड आयटम्स मे समटाईम्स कंटेन अ लिटिल वॉटर. देअरफॉर आफ्टर यू हॅव रब्ड ऑन इट ऑन आयटम ऑन पेपर लेट द पेपर ड्राय फॉर अ व्हाईल. कधी कधी काय असतं, काही फूड आयटम्समध्ये पाणी पण असतं. जर तुम्ही रब केलं तर ते पाणी त्या पेपरला लागेल, म्हणून काय करा, थोड्या वेळ ते सुकायला ठेवा. तेल जर असेल तर ते सुकणार नाही, एवढं लक्षात ठेवा. पाणी जर असेल तर तो सुकून जाईल. Therefore, after you have rubbed on item on paper, let the paper dry for a while. नंतर काय करायचं, तो पेपर थोड्या वेळ ड्राय होऊ द्यायचा. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे, वी टेस्टेड फूड आयटम्स फॉर 3 न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स.
तीन टेस्ट केलेले आहेत आपण, कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि फॅट्सचे. हे झाले सगळे न्यूट्रिएंट्स. देर आर ऑल्सो अदर न्यूट्रिएंट्स, अजून न्यूट्रिएंट्स आहेत विटॅमिन्स आणि मिनरल्सचे. ठीक आहे. व्हॉट डू यू व्हॅरियस न्यूट्रिएंट्स डू फॉर अवर बॉडी. आता हे जे व्हॅरियस न्यूट्रिएंट्स आहेत, फॅट्स आहे, कार्बोहायड्रेट्स आहे, त्यानंतर प्रोटीन्स आहे, त्यानंतर विटॅमिन्स आहे, त्यानंतर मिनरल्स आहे, हे सगळं काय आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करतं, काय मिळतं आपल्याला बॉडीत. कार्बोहायड्रेट्स मेनली प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. कार्बोहायड्रेटमध्ये आपल्याला काय मिळतं, एनर्जी मिळते. आपल्याला त्यांनी सोर्सेस दिलेले आहेत इथे कार्बोहायड्रेट्सचे. पहा, स्वीट पोटॅटो, शुगरकेन, पपाया, मेलन, मँगो, मेज, बाजरा, राईस, व्हीट. मेजचा अर्थ बऱ्याच जणांना माहीत नसतो. मेज म्हणजे स्वीट कॉर्न किंवा तुम्ही हे म्हणू शकता कॉर्नच मेज म्हणजे. ठीक आहे. Fats also gives us energy. In fact, fats gives much more energy as compared to the same amount of carbohydrates. फॅट्स जे असतात, फॅट ते आपल्याला एनर्जी प्रोव्हाइड करतात आपल्या बॉडीला. ॲक्च्युली कार्बोहायड्रेट्सच्या कम्पॅरिझनमध्ये फॅट्स आपल्याला जास्त एनर्जी देतात. ठीक आहे. आता सोर्सेस ऑफ फॅट्स त्यांनी आपल्याला इथे दिलेले आहेत. ए जे आहे ते प्लांट सोर्सेस आहे आणि बी जे आहे ते ॲनिमल सोर्सेस आहे. हे सगळं फॅट आहे. ग्राउंडनट्स, नट्स, स्टील, हे जे खाली दिले ते ॲनिमल सोर्सेस, मीट, फिश, एग, सगळं फॅट आहे. फूड कंटेनिंग फॅट्स अँड कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड एनर्जी गिविंग फूड्स. आता ज्याच्या ह्याच्यात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स आहेत ते आपल्याला काय म्हणता येईल, एनर्जी गिविंग फूड म्हणता येईल. प्रोटीन्स आर नीडेड फॉर द ग्रोथ अँड रिपेअर ऑफ अवर बॉडी. प्रोटीन्स आपल्या बॉडीला कशासाठी लागतात, ग्रोथसाठी आणि बॉडी आपली चांगली व्हावी म्हणून. फूड्स प्रोटीन्स आर ऑफन कॉल्ड बॉडी बिल्डिंग फूड्स. ठीक आहे. आता आपल्याला त्यांनी 2.5मध्ये सम सोर्सेस ऑफ प्रोटीन, आपल्याला प्रोटीन दिलेलं आहे एमध्ये, दॅट इज प्लांट सोर्सेस, आणि बीमध्ये ॲनिमल सोर्सेस दिलेले आहेत. आता प्रोटीनमध्ये येतं मीट, फिश, पनीर आणि एग्ज येतात. आणि त्यांनी आपल्याला दिलं आहे व्हेजिटेबल प्लांट सोर्सेसमध्ये येतं ग्राम, पीज, मूग, तूरदाल, बीन्स, सोयाबीन्स. म्हणजे प्रोटीन्स पण ॲक्च्युली आपल्या बॉडीसाठी खूप उपयोगी आहेत, सगळ्यांना माहितीच असेल. विटॅमिन्स हेल्प इन प्रोटेक्टिंग अवर बॉडी अगेन्स्ट डिसीज. आता विटॅमिन आपल्याला कशाला लागतात, तर आपल्या बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी, डिसीजच्या बाबतीत आपल्याला खूप उपयोगी येतात. विटॅमिन्स ऑल्सो हेल्प इन कीपिंग अवर आईज, बोन्स, टीथ अँड गम्स हेल्दी. विटॅमिन्स तुम्हाला कशात हेल्प करतात, तुमचे आईज, तुमचे बोन्स, तुमचे टीथ आणि गम्स हेल्दी ठेवण्यासाठी. विटॅमिन्स आर ऑफ डिफरंट काइंड्स नोन बाय डिफरंट नेम्स. तर विटॅमिन्स जे आहेत ते डिफरंट काइंड्सचे, वेगवेगळ्या प्रकारचे विटॅमिन्स आहे आणि ते वेगवेगळ्या नेमने ओळखले जातात. लाईक विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ए आणि विटॅमिन के. देअर इज ऑल्सो अ ग्रुप ऑफ विटॅमिन कॉल्ड विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स तुम्हाला माहिती असेल, बी कॉम्प्लेक्सची पण डेफिशियन्सी होते. खूप जणांनी बी कॉम्प्लेक्स ऐकलेलं असणार आहे. आवर बॉडी नीड्स ऑल टाईप्स ऑफ विटॅमिन्स इन स्मॉल क्वांटिटीज. आता आपल्या बॉडीला सगळे विटॅमिन्स थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये पाहिजे. कुठल्याही विटॅमिनची डेफिशियन्सी झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणजे आजारांना तोंड द्यावं लागतं. विटॅमिन ए कीप्स अवर स्किन अँड आईज हेल्दी. ए विटॅमिनमधून आपल्याला काय मिळतं, तर आपले आईज आणि स्किन हेल्दी राहते, राईट. विटॅमिन एचे सोर्सेस बघा, पपया, कॅरेट, मँगो, हे विटॅमिन एचे सोर्सेस आहेत. विटॅमिन सी कीप्स बॉडी टू फाईट अगेन्स्ट मेनी डिसीज. विटॅमिन सी कशाला करतं आपल्याला उपयोग येतं, बऱ्याचशा डिसीजला फाईट करण्यासाठी विटॅमिन सी येतं उपयोगी. विटॅमिन सीची 2.8मध्ये डायग्राम आहे बघा. ऑरेंज, टोमॅटो, ग्यावा, ग्रीन चिली, लेमन, आमला, हे सगळं विटॅमिन सीचे आहेत. विटॅमिन डी हेल्प्स अवर बॉडी टू यूज कॅल्शियम फॉर बोन्स अँड टीथ. विटॅमिन डी कशासाठी आहे, तर आपल्याला कॅल्शियम वाढवण्यासाठी, तुमचे टीथ स्ट्रॉंग होतात, तुमचे बोन्स स्ट्रॉंग होतात. विटॅमिन डीचे सोर्सेस काय आहेत, तर मिल्क आहे, लिव्हर, एग, फिश. लिव्हर म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असणार आहे, जे नॉनव्हेज खातात त्यांना लिव्हरचं माहिती असेल, काळीज म्हणतात त्याला. फूड दॅट आर रिच इन डिफरंट विटॅमिन्स आर शोन इन 2.6, 2.9. आता इथे
तुम्हाला सगळ्या सोर्सेस दिलेले आहेत, विटॅमिन ए, बी, सी आणि डी. आणि वरती तुम्हाला त्याची जर डेफिशियन्सी झाली तर त्याचा ॲक्च्युली डेफिशियन्सी नाही, त्याचा उपयोग कशासाठी होतो, विटॅमिन ए कशासाठी यूजफुल आहे, विटॅमिन सी कशासाठी यूजफुल आहे, ते सगळं दिलेलं आहे. मिनरल्स आर नीडेड बाय अवर बॉडी इन स्मॉल अमाऊंट्स. मिनरल्स आपल्याला थोड्या प्रमाणात लागतात. इच वन इज इसेन्शियल फॉर प्रॉपर ग्रोथ ऑफ अवर बॉडी. म्हणजेच इन शॉर्ट काय, सगळेच न्यूट्रिएंट्स आपल्याला गरजेचे आहेत छोट्या छोट्या क्वांटिटीजमध्ये, प्लस सगळे विटॅमिन्स आपल्याला गरजेचे आहेत, प्लस सगळे मिनरल्स आपल्याला गरजेचे आहेत. गुड हेल्थ जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्या सगळ्या प्रकारच्या खाण्याकडे तुम्हाला लक्ष ठेवावं लागणार आहे. आता वरती पहिली आणि तो मुलगा दिला अवर बॉडी ऑल्सो प्रिपेअर विटॅमिन डी इन द प्रेझन्स ऑफ सनलाईट. आता बऱ्याच जणांना हे माहिती नाही आहे, तुम्ही जर सनलाईटमध्ये उभे असाल तर तुमची बॉडी विटॅमिन डी प्रोड्यूस करते तुमच्या बॉडीमध्ये. ठीक आहे. नाउअडेज इनसफिशियंट एक्सपोजर टू सनलाईट इज कॉझिंग विटॅमिन डी डेफिशियन्सी इन मेनी पीपल. आता सध्या काय होतं आहे, जे बरेचसे लोक सनलाईटमध्ये जात नाही आहेत. म्हणजे काही काही लोकांना उन्हाचा त्रास होतो, किंवा काही काही लोक कम्प्लिटली घरात बसून त्यांचं वर्किंग असतं, किंवा काय, अशा लोकांना विटॅमिन डीची डेफिशियन्सी होते, कारण की त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही, विटॅमिन डी त्यांच्या बॉडीमध्ये प्रोड्यूस होत नाही. त्यामुळे नेक्स्ट, सम सोर्सेस ऑफ डिफरंट मिनरल्स आर शोन इन फिगर 2.10. आता आपल्याला मिनरल्सचे काही सोर्सेस इथे दिलेले आहेत. मोस्ट फूड आयटम्स युजली हॅव मोर दॅन वन न्यूट्रिएंट. आता बऱ्याचशा फूड आयटम्समध्ये एका न्यूट्रिएंटपेक्षा जास्त न्यूट्रिएंट प्रेझेंट असतात. युजली हॅव मोर दॅन वन न्यूट्रिएंट, कळलं का, एका न्यूट्रिएंटपेक्षा जास्त. यू मे हॅव नोटिस दिस व्हाईल रेकॉर्डिंग युअर ऑब्झर्वेशन्स इन टेबल 2.2. तुम्ही मागे जर ती ॲक्टिव्हिटी परफॉर्म केली 2.2ची तर तुमच्या लक्षात येईल की एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्स एका फूड आयटम्समध्ये प्रेझेंट असतात. However, in a given raw material, one particular nutrient may be present in much larger quantity than in others. Given raw material म्हणजे जे कच्चं, सपोज फ्रूट्स घ्या, व्हेजिटेबल्स घ्या, तर एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट त्यांच्यात सुद्धा प्रेझेंट असतात लार्जर क्वांटिटीमध्ये. मे बी प्रेझेंट इन मच लार्जर क्वांटिटी दॅन इन अदर्स. रॉ मटेरियल्समध्ये जास्त आहे. फॉर एक्झाम्पल, राईस हॅज मोर कार्बोहायड्रेट्स दॅन अदर न्यूट्रिएंट्स. आता राईसमध्ये खूप जास्त कार्बोहायड्रेट्स आहे बाकीच्या न्यूट्रिएंट्सपेक्षा. ठीक आहे. दस वी से दॅट राईस इज कार्बोहायड्रेट रिच सोर्स ऑफ फूड. राईसला काय म्हटलं जातं, कार्बोहायड्रेट रिच सोर्स ऑफ फूड. इट इज अ गुड MCQ. लक्ष द्या अशा MCQजवर. बिसाइड्स दिस न्यूट्रिएंट्स अवर बॉडी नीड्स डायटरी फायबर्स अँड वॉटर. ह्या न्यूट्रिएंट्स सोडून आपल्या बॉडीला डायटरी फायबर्स आणि पाण्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे. डायटरी फायबर्स आर अल्सो नोन ॲज रफेज. रफेज पण म्हटलं जातं डायटरी फायबर्सला. लक्षात ठेवा, रफेज इज मेनली प्रोव्हाइडेड बाय प्लांट प्रोडक्ट्स इन अवर फूड्स. रफेज आपल्याला कुठून मिळतं, प्लांट प्रोडक्टमध्ये. आपल्या फूडमध्ये जे प्लांट प्रोडक्ट आहेत त्याच्यातून आपल्याला रफेज मिळतं. ठीक आहे. होल ग्रेन्स अँड पल्सेस, पोटॅटोज, फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आर मेन सोर्सेस ऑफ रशेज. आता रफेजचे मेन सोर्सेस काय आहेत बघा. होल ग्रेन्स आहे म्हणजेच धान्य आहे, पल्सेस आहेत म्हणजेच डाळी, पोटॅटोज, फ्रेश फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. ओके. रफेज डज नॉट प्रोव्हाइड एनी न्यूट्रिएंट टू अवर बॉडी. रफेजने तुम्हाला कुठल्याही प्रकारचं बॉडीला न्यूट्रिएंट प्रोव्हाइड होत नाही. ठीक आहे. बट इट इज अन इसेन्शियल कंपोनंट ऑफ अवर फूड. पण तरीही आपला फूडमधला हा खूप इसेन्शियल भाग आहे. अँड ॲड इट्स टू इट्स बल्क. दिस हेल्प्स अवर बॉडी गेट रीड ऑफ अनडायजेस्टेड फूड. आता त्याच्यामुळे काय होतं तर आपल्या पोटात जे अनडायजेस्टेड फूड असतं ते कसं व्यवस्थितपणे म्हणजे एक काय म्हणू शकतो आपण, ते कसं पचवायचं किंवा त्या फूडची कशी एक प्रकारची आपण व्यवस्था करू शकतो, तर ते हे कोण करतं, रफेज करतं. ठीक आहे. आता सोर्सेस ऑफ मिनरल्स त्यांनी
इथे दिलेले आहेत. सम सोर्सेस ऑफ आयोडीनचे दिलेले आहेत, जिंजर वगैरे दिले त्यांनी. नंतर सम सोर्सेस ऑफ फॉस्फरस, खाली फॉस्फरसचे दिलेले आहेत, बनाना दिलेले आहेत, ते मिल्क दिलेलं आहे. सम सोर्सेस ऑफ आयर्न पण दिलेले आहे. आयर्न बघा, आयर्नमध्ये ग्रीन व्हेजिटेबल, ॲपल, त्यानंतर फ्रूट आय थिंक पियर येते, आणि हे दिलेलं आहे लिव्हर. सम सोर्सेस ऑफ कॅल्शियम, दॅट इज एग्ज अँड मिल्क. कॅल्शियम आपल्याला त्यातनं मिळतं. वॉटर हेल्प्स अवर बॉडी टू ॲब्झॉर्ब न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड. बघा, आता तुम्ही कितीही न्यूट्रिएंट्स खाल्ले, पण तुम्ही जर पाणीच नाही पिलात, पाणी पण किती उपयोगाचं आहे ते बघा, पण तुम्ही जर पाणीच नाही पिलात तर तुमच्या फूडमधनं ते न्यूट्रिएंट्स कोण ॲब्झॉर्ब करणार? म्हणून वॉटर इज टू मच इसेन्शियल फॉर अवर बॉडी. इट ऑल्सो हेल्प्स इन थ्रोईंग आउट सम वेस्ट फ्रॉम अवर बॉडी ॲज युरिन अँड स्वेट. आता तुम्ही तुमच्या बॉडीतून काही वेस्ट बाहेर टाकण्यासाठी सुद्धा पाण्याचा खूप चांगला उपयोग होतो. पाणी युरिनच्या मार्फत आणि स्वेटच्या मार्फत तुमच्या बॉडीतलं वेस्ट बाहेर टाकतं. नॉर्मली वी गेट मोस्ट ऑफ द वॉटर दॅट अवर बॉडी नीड्स फ्रॉम द लिक्विड वी ड्रिंक, सच ॲज नॉर्मली वी गेट मोस्ट ऑफ द वॉटर दॅट अवर बॉडी नीड्स फ्रॉम द लिक्विड वी ड्रिंक. आता आपण जे पण द्रव्य लिक्विड स्वरूपातलं जे पण पितो, लाईक ज्यूस, लाईक पाणी, लाईक मिल्क, लाईक टी, त्याच्यातून पाणी मिळतं. इन ॲडिशन वी ॲड वॉटर टू मोस्ट कुक्ड फूड्स. काही कुक्ड फूड्सला पण आपण वॉटर ॲड करतो. लेट्स सी इफ देअर इज एनी अदर सोर्सेस विच प्रोव्हाइड वॉटर टू अवर बॉडी. आता आपल्याला काय पाहिजे आहे की अजून काही सोर्सेस आहेत का ज्याच्यातनं आपल्या बॉडीला वॉटर मिळतं. ॲक्टिव्हिटी 3 दिलेली यांनी. टोमॅटो घ्यायला लावला आहे किंवा एक लेमनसारखं फ्रूट घ्यायला लावलं आहे. कट इट इन टू स्मॉल पीसेस. तुम्हाला ते छोट्या छोट्या पीसेसमध्ये कट करायचं. डू युअर हँड्स गेट वेट? ऑफकोर्स तुमचे हँड्स वेट झाले. म्हणजेच ह्या ज्या अशा प्रकारचे तुम्ही फ्रूट्स म्हणू शकता, व्हेजिटेबल्स, त्याच्यातून सुद्धा तुम्हाला पाणी मिळतं. नेक्स्ट 2.3 बॅलन्स डाएट. द फूड वी नॉर्मली ईट इन अ डे इज अवर डाएट. आपण जे रोजच्या जेवणात खातो त्यालाच आपलं डाएट म्हटलं जातं. फॉर ग्रोथ अँड मेंटेनन्स ऑफ गुड हेल्थ अवर डाएट शूड हॅव ऑल द न्यूट्रिएंट्स. तुमची जर बॉडी तुम्हाला चांगली गुड हेल्थ मेंटेन करायची असेल तुम्हाला, तर सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स तुमच्या जेवणात, तुमच्या डाएटमध्ये आले पाहिजे. ठीक आहे, इन राईट क्वांटिटीज, बरोबर प्रमाणात. ठीक आहे, नॉट टू मच ऑफ वन अँड नॉट टू लिटिल ऑफ द अदर. खूप जास्त पण नाही, खूप कमी पण नाही. मेंटेन, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित म्हणजे प्रमाणात ठेवायची. कुठली पण गोष्ट जास्त पण नाही आणि कमी पण नाही. द डाएट शूड ऑल्सो कंटेन अ गुड अमाऊंट ऑफ रफेज अँड वॉटर. द डाएट शूड ऑल्सो कंटेन, काय काय असतं डाएटमध्ये? रफेज पण असतं आणि पाणी पण असतं. ठीक आहे, सच अ डाएट इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. आता तुमच्या डाएटमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, न्यूट्रिएंट्स पण ॲड झाले पाहिजे आणि क्वांटिटी पण त्याची राईट क्वांटिटी पाहिजे. जास्त पण नको, कमी पण नको, असं पण पाहिजे. आणि द डाएट ऑल्सो कंटेन गुड अमाऊंट ऑफ रफेज पण पाहिजे आणि वॉटर पण पाहिजे, तेव्हा त्याला बॅलन्स डाएट म्हटलं जातं. ठीक आहे. डू यू थिंक दॅट पीपल ऑफ ऑल एजेस नीड द सेम टाईप ऑफ डाएट? तुम्हाला असं वाटतं का सगळ्या एजच्या लोकांना सेम टाईपचं डाएट लागतं? डू यू ऑल्सो think that what we need for a balanced diet would depend on the amount of physical work that we do. प्रत्येकाचं जे बॅलन्स डाएट आहे, तुम्ही जे फिजिकल वर्क करता दिवसभरात, तुमची जी डे टू डे लाईफ आहे, तुमचं जे रुटीन आहे, त्याच्यावरती तुमचं बॅलन्स डाएट ठरतं. बरोबर. प्रिपेअर अ चार्ट ऑफ वॉट एव्हर यू ईट ओव्हर अ पिरियड ऑफ अ वीक. तुम्ही एका आठवड्याभरात काय काय खाल्लं ते तुम्ही एक चार्ट बनवा आणि त्यात लिहा. चेक वेदर ऑल द न्यूट्रिएंट्स मेन्शन आर प्रेझेंट इन वन ऑर द अदर फूड आयटम्स बिंग इटन विदिन अ डे ऑर सो. तुम्हाला चेक करायचं आहे की जे न्यूट्रिएंट्स तुम्ही मेन्शन केलेत आर प्रेझेंट इन वन ऑर अदर फूड, तेच न्यूट्रिएंट्स एका फूडमध्ये आहेत तेच दुसऱ्या फूडमध्ये आहेत का? तुम्ही जे पुढच्या दिवशी खाता त्यात पण आहे का? पल्सेस, ग्राउंडनट, सोयाबीन, स्प्राउटेड सीड्स लाईक मूग दाल अँड बेंगाल ग्राम, फर्मेंटेड फूड्स लाईक साऊथ इंडियन फूड्स सच ॲज इडलीज, त्याला फर्मेंटेड फूड म्हणतात. साऊथ इंडियन जे आहे, इडली वगैरे, डोसा वगैरे. स्प्राउटेड म्हणजे ज्याला मोड येतात ते, मूग वगैरे.
A combination of flours like mesi roti, thepla made from cereals and pulses, banana, spinach, sattu, jaggery, available vegetables, and other such foods provide many nutrients. Therefore, one can eat a balanced diet without expensive food materials. बघा, banana, spinach, sattu, jaggery, available vegetables and other such food provide many nutrients. याच्यातून तुम्हाला भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट्स मिळतात. देअरफॉर वन कॅन ईट अ बॅलन्स डाएट. तुम्ही एक्सपेन्सिव्ह फूड मटेरियल्स खाण्यापेक्षा तुम्ही जर हे कमी, म्हणजे जास्त एक्सपेन्सिव्ह पण नाही आहे ॲक्च्युली. बनाना इज खूप कमी कॉस्टिंग आहे ॲपलच्या कम्पॅरिझनमध्ये, किंवा तुम्ही कुठलंही म्हणजे तुम्ही खूप एक्सपेन्सिव्ह फूडकडे जायची गरज आहे. आय एम नॉट कम्पेअरिंग विथ ॲपल. ॲपल इज ऑल्सो टू मच गुड फॉर अवर हेल्थ अँड इट इज इसेन्शियल फॉर अवर बॉडी. बट खूप एक्सपेन्सिव्ह फूडकडे जाण्यापेक्षा तुम्ही ह्या साध्या साध्या भाज्या, साध्या साधे जेवताना तुम्ही हे पाळलं की ह्या फ्रूट्स, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचं धान्य सगळं प्रमाणात खाल्लं तर ते पण तुमचं बॅलन्स डाएटच आहे. इटिंग द राईट काइंड ऑफ फूड इज नॉट इनफ. फक्त तुम्ही बरोबर प्रमाणात फूड खाणं, बॅलन्स डाएट खाणं, इट इज नॉट इनफ. इट शूड ऑल्सो बी कुक्ड प्रॉपरली सो दॅट इट न्यूट्रिएंट्स आर नॉट लॉस्ट. ते जे फूड आहे ते व्यवस्थितरित्या कुक केलेलं पाहिजे की त्यातले न्यूट्रिएंट्स पण निघून नाही गेले पाहिजे. बरोबर. Pahili wonders whether animals' food also consists of these different components and do they also need a balanced diet. आता ॲनिमल्स जे फूड खातात त्यांच्या पण फूडमध्ये असेच न्यूट्रिएंट्स असतात का, आणि ते पण बॅलन्स डाएट खातात का, असा पहिलीला प्रश्न पडला आहे. आर यू अवेअर दॅट सम न्यूट्रिएंट्स गेट लॉस्ट इन द प्रोसेस ऑफ कुकिंग अँड प्रिपरेशन. हे तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. तुम्ही कुकिंग करताना किंवा तुम्ही एखादं अन्न शिजवताय तर तुम्ही जी प्रोसेस यूज करता ती प्रोसेस करताना बरेचसे न्यूट्रिएंट्स त्या फूडमधनं निघून जातात. बरोबर. अन्न जास्त शिजलं किंवा खूप कधी कधी खूप शिजतं, त्यातले न्यूट्रिएंट्स सगळे निघून जातात. खूप मसाले टाकले जातात काही काही भाज्यांमध्ये. काही काहींना खूप तिखट खायची सवय असते. खूप तिखट, मीठ, मसाले यूज केले तरी न्यूट्रिएंट्स निघून जातात. राईट. इफ द व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स आर वॉश्ड आफ्टर कटिंग ऑर पिलिंग देम. जर तुम्ही व्हेजिटेबल्स किंवा फ्रूट्स वॉश केले, त्यांना कट केल्यानंतर किंवा त्यांना सोलल्यानंतर, पिलिंग म्हणजे सोलणे, तुम्ही फ्रूट सोलता त्यानंतर ते तुम्ही वॉश केले, मे रिझल्ट इन द लॉस ऑफ सम विटॅमिन्स. तेव्हा पण काही विटॅमिन्स लॉस होतात. द स्किन्स ऑफ मेनी व्हेजिटेबल्स अँड फ्रूट्स कंटेन विटॅमिन्स अँड मिनरल्स. काही काही व्हेजिटेबल्सचे जे स्किन्स असतात किंवा फ्रूट्सचे जे असतात स्किन्स, त्याच्यात विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. सिमिलरली रिपीटेड वॉशिंग ऑफ राईस. आता तुम्ही जेव्हा भात लावताय तेव्हा तुम्ही भरपूर वेळेस तांदूळ धुवून घेता, तर सारखा जर राईस धुतला किंवा सारखं जर तुम्ही डाळी धुतल्या तर त्यातनं विटॅमिन्स आणि मिनरल्स लॉस होतात. मे रिमूव्ह सम विटॅमिन्स अँड मिनरल्स प्रेझेंट इन देम. वी ऑल नो दॅट कुकिंग इम्प्रूव्ज द टेस्ट ऑफ फूड अँड मेक्स इट इझियर टू डायजेस्ट. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जर आपण फूड कुक केलं तर ते आपल्याला टेस्ट पण चांगली देतं आणि प्लस आपल्याला फूड डायजेस्ट व्हायला पण सोपं जातं. ॲट द सेम टाईम कुकिंग ऑल्सो रिझल्ट इन द लॉस ऑफ सर्टन न्यूट्रिएंट्स. पण हे पण लक्षात ठेवायला पाहिजे की जेव्हा आपण कुकिंग करतो तेव्हा बरेचसे न्यूट्रिएंट्स त्यातून निघून पण जातात. मेनी युजफुल प्रोटीन्स अँड कन्सिडरेबल अमाऊंट्स ऑफ मिनरल्स आर ऑल्सो लॉस्ट इफ एक्सेस वॉटर इज यूज ड्युरिंग कुकिंग अँड इज देन थ्रो अवे. आता काही असं आहे, मेनी युजफुल प्रोटीन्स अँड कन्सिडरेबल अमाऊंट ऑफ मिनरल्स. बरेचसे प्रोटीन्स आणि मिनरल्स लॉस्ट होतात जेव्हा तुम्ही जास्त पाणी वापरता एखादी गोष्ट शिजवण्यासाठी, आणि प्लस नंतर ते पाणी फेकून पण देतात. त्या पाण्यातच ते सगळे मिनरल्स आणि प्रोटीन्स, विटॅमिन्स, वॉट एव्हर इट इज उतरले जातात आणि ते पाणीच तुम्ही नंतर फेकता. राईट. विटॅमिन सी गेट्स इझिली डिस्ट्रॉयड बाय हीट ड्युरिंग कुकिंग. तुम्ही जर विटॅमिन सीचं कुठलंही एखादं म्हणजे ज्या गोष्टीत आता एखादी आहे, एखादी भाजी आहे किंवा काय आहे, त्याला तुम्ही जास्त कुक केलं तर विटॅमिन सी तर खूप पटकन चालला जातो. वुड इट नॉट बी सेन्सिबल टू इन्क्लूड सम फ्रूट्स अँड रॉ व्हेजिटेबल्स इन अवर डाएट. वुड इट नॉट बी सेन्सिबल टू इन्क्लूड सम फ्रूट्स अँड रॉ व्हेजिटेबल्स इन अवर डाएट. मग तुम्ही कच्चं नाही खाऊ शकत का? काही गोष्टी तुमच्या बॅलन्स डाएटमध्ये विचारतात. भोजो थॉट दॅट फॅट्स वूड बी द बेस्ट फूड टू इट. तर भोजोला काय वाटत होतं की फॅट सगळ्यात चांगला आहे आपल्याला खाण्यासाठी ऑल द टाईम.
A katori, bowl of fat will give much more energy than a katori of carbohydrate rich food, isn't it? तो काय विचार करतोय, एक वाटी भरून तुम्ही जर फॅट्स खाल्ले आणि एक वाटी भरून तुम्ही जर कार्बोहायड्रेट्स खाल्ले, तर एक वाटी भरून फॅट्स तुम्हाला जास्त एनर्जी देतात कार्बोहायड्रेटपेक्षा, असं तो विचार करतोय. तर हे बरोबर आहे का? सो ही एट नथिंग बट फूड रिच इन फॅट्स. तर त्याने दुसरं काय नाही खाल्लं, पण ज्याच्यात सगळ्यात जास्त फॅट्स उपलब्ध आहे, ज्याच्यात जास्त सगळ्यात जास्त फॅट्स आहेत त्या गोष्टी त्याने खाल्ल्या. फ्राय फूड्स लाईक समोसा, पुरी, मलाई, रबडी अँड पेडा. डू यू थिंक ही वॉज राईट? तुम्हाला वाटतं हे सगळं खाऊन त्याने बरोबर केलं आहे? नो, ऑफकोर्स नॉट. इट कॅन बी व्हेरी हार्मफुल फॉर अस टू ईट टू मच ऑफ फॅट रिच फूड्स अँड वी मे एंड अप सफरिंग फ्रॉम अ कंडिशन कॉल्ड ऑबेसिटी. तुम्हाला ऑबेसिटीचा प्रॉब्लेम होऊ शकतो जर तुम्ही अशाच प्रकारचं फूड खाल्लं. तुम्हाला असं वाटतंय की त्या फॅट्सने तुम्हाला खूप एनर्जी येते, बट इट इज नॉट गुड फॉर युअर हेल्थ. ओके, आय नो देर आर सो मेनी स्टुडंट्स हू आर लिसनिंग टू मी. खूप जण असे आहेत की ते खूप प्रमाणात फॅट्स खातात. म्हणजे काय खातात? तुम्ही स्ट्रीट फूड घ्या किंवा तुम्ही फास्ट फूड घ्या, ते फॅट्स आहे आणि ते खूप प्रमाणात खाल्ले जातात आणि त्यांना असं वाटतं की आम्ही खूप एनर्जेटिक आहे, बट नॉट. इट इज टू हार्मफुल. ठीक आहे. Deficiency diseases. A person may be getting enough food to eat, but sometimes the food may not contain a particular nutrient. कधी कधी एखादा माणूस भरपूर फूड खातो, पण त्याच्यात भरपूर प्रमाणात न्यूट्रिएंट आहे का तो ते पाहत नाही. इफ दिस कंटिन्यूज ओव्हर अ लॉंग पिरियड ऑफ टाईम, हे जर असंच चालू राहिलं भरपूर दिवस, द पर्सन मे सफर फ्रॉम अ डिफिशियन्सी. मग तो पर्सन कशातून सफर करायला लागतो? डिफिशियन्सीमधनं. Deficiency of one or more nutrients can cause disease or disorder in our body. डिफिशियन्सी ऑफ वन ऑर मोर न्यूट्रिएंट्स. आता तुम्ही एकापेक्षा जास्त न्यूट्रिएंट्सची जर तुम्हाला डिफिशियन्सी सुरू झाली तर तुम्हाला डिसीजेस होऊ शकतात, डिसऑर्डर होऊ शकतात. डिसीजेस दॅट ऑकर ड्यू टू लॅक ऑफ न्यूट्रिएंट्स ओव्हर अ लॉंग पिरियड आर कॉल्ड डिफिशियन्सी डिसीजेस. जर तुम्हाला खूप दिवस डिसीजेस दॅट आर ऑकर ड्यू टू लॅक ऑफ न्यूट्रिएंट्स, तुम्ही खूप कमी प्रमाणात न्यूट्रिएंट्स घेतले भरपूर दिवस, तुम्ही जर तसंच फूड खाताय, खूप कमी न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीला मिळत आहेत, खूप डिफिशियन्सी व्हायला लागली, तर डिफिशियन्सी डिसीजेस तुम्हाला होतात. इफ अ पर्सन डज नॉट गेट इनफ प्रोटीन इन हिज ऑर हर फूड फॉर अ लॉंग टाईम, ही ऑर शी इज लाईकली टू हॅव स्टंट ग्रोथ. त्यांची ग्रोथसुद्धा थांबते. जर तुम्हाला नाही मिळालं ना चांगलं न्यूट्रिएंट्स, प्रोटीन्स, तर तुमची ग्रोथसुद्धा थांबते. स्वेलिंग ऑफ फेस, तुमच्या फेसवर सूज येऊ शकते. डिस्कलरेशन ऑफ हेअर, तुमचे हेअरचा कलर जाऊ शकतो, हेअरचा कलर फेंट होतो, व्हाईट होतात हेअर. स्किन डिसीजेस अँड डायरिया, प्लस तुम्हाला स्किन डिसीजेस होतात आणि प्लस डायरिया म्हणजे जुलाब वगैरे असे काही काही रोग व्हायला लागतात. इफ द डाएट इज डेफिशियंट in both carbohydrates and proteins for a long period of time, the growth may stop completely. जर तुम्हाला खूप दिवसांसाठी कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीन्स मिळालेच नाही तुमच्या बॉडीला, तर तुमची ग्रोथ कम्प्लिटली स्टॉप होते. ठीक आहे. सच अ पर्सन बिकम्स व्हेरी लीन अँड थिन अँड सो वीक दॅट ही ऑर शी मे नॉट इवन बी एबल टू मूव्ह. काही काही पर्सन्स तर इतके बारीक होऊन जातात, त्यांना कार्बोहायड्रेट्स प्रोटीन्स मिळाले नाही, इवन ते हालचालसुद्धा करू शकत नाही. बघा म्हणजे किती गरजेचं आहे आपल्या बॉडीसाठी ते. Deficiency of different vitamins and minerals may also result in certain diseases or disorder. तर वेगवेगळ्या प्रकारच्या विटॅमिन्सच्या डिफिशियन्सी, मिनरल्सच्या डिफिशियन्सी ज्या आहेत त्या आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिसीजेस किंवा डिसऑर्डर देऊ शकतात. सम ऑफ दीज आर मेन्शन्ड इन टेबल 2.3. ऑल डिफिशियन्सी डिसीजेस कॅन बी प्रिव्हेंटेड बाय टेकिंग अ बॅलन्स डाएट. सगळे जे डिफिशियन्सी डिसीजेस आहेत ते आपण किल करू शकतो, ते आपण रिमूव्ह करून टाकू शकतो, ते आपण काढून टाकू शकतो. कशाने? तुम्ही जर बॅलन्स डाएट घेतलं तर. In this chapter, we asked ourselves the reason why widely varying food from different regions. आपण ह्या चॅप्टरमधून स्वतःला एक क्वेश्चन विचारू शकतो, वाईडली व्हॅरिंग फूड फ्रॉम डिफरंट रिजन्स. प्रत्येक रिजनमध्ये वेगवेगळं फूड का खाल्लं जातं? हॅड अ कॉमन डिस्ट्रीब्युशन. आता वरती बघा, तुम्हाला सम डिसीजेस दिलेले आहेत, त्यांनी डिसऑर्डर्स दिलेले आहेत आणि डिफिशियन्सी ऑफ विटॅमिन्स अँड मिनरल्स. आता बघा, आपण
वाचूयात ते मी तुम्हाला एकदा सांगते. विटॅमिन ए जर तुम्ही कमी प्रमाणात घेतलं तर डिफिशियन्सी बघा, तुम्हाला लॉस ऑफ विजन, तुम्हाला दिसायला कमी लागतं. पुअर व्हिजन सिम्पटम्स काय असतात, दिसायला कमी लागतं, लॉस ऑफ विजन इन डार्कनेस, रात्रीच्या वेळेला तुम्हाला दिसत नाही, समटाईम्स कम्प्लीट लॉस ऑफ विजन, कधी कधी तर पूर्णच दिसणं बंद होतं. विटॅमिन B1 त्यात मिळतं तुम्हाला डेफिशियन्सी डिसीज, बेरी वीक मसल्स अँड व्हेरी लिटिल एनर्जी टू वर्क. बघा विटॅमिन B1 पण किती गरजेचं आहे, तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड मिळत असते, तुमचे मसल्स वीक पडतात, लिटिल एनर्जी टू वर्क, खूप कमी एनर्जी तुम्हाला राहते वर्क करण्यासाठी. नाव लुक ॲट विटॅमिन C दॅट जर त्याचं डेफिशियन्सी झालं तर स्कर्वी होऊ शकतो, ब्लिडिंग गम्स, तुमच्या हिरड्यांमधून रक्त येतं, वुंड्स टेक लॉंगर टाईम टू हील, तुमच्या ज्या जखमा आहेत त्या खूप टाईम घेतात तुमचं हील करण्यासाठी, खपली यायला वेळ लागतो, त्या जखमा भरायला वेळ लागतो, खूप त्रास होतो. विटॅमिन D डेफिशियन्सी झाली तर रिकेट्स होतो, बोन्स बिकम सॉफ्ट अँड बेंट, तुमचे बोन्स काय होतात, एकदम सॉफ्ट होतात आणि बेंट व्हायला लागतात डायरेक्ट. आता कॅल्शियमची डेफिशियन्सी बघा, बोन अँड टूथ डिके, तुमचे बोन आणि टूथ म्हणजे तुमचे दातही खराब होतात आणि बोन पण तुमचे हे व्हायला लागतात. डिके म्हणजे आपण काय म्हणू शकतो की वर्क नाही राहत, त्याचं काही खराब व्हायला लागतात, ते खूप मजबूत नाही राहत ते. ठीक आहे. वीक बोन्स, टूथ डिके, तुमचे दात किडायला लागतात, त्याचप्रमाणे तुमचे बोन्स पण वीक होऊन जातात. आयोडीनमध्ये गॉयटर होतं, आयोडीनच्या डेफिशियन्सीने. ग्लँड्स इन द नेक ॲपियर स्वोलन, तुमच्या नेकमध्ये ग्लँड्स इन द नेक ॲपियर स्वोलन, तुमच्या ज्या ग्लँड्स आहेत नेकमधल्या त्या सुजायला लागतात. ठीक आहे. मेंटल डिसॅबिलिटी इन चिल्ड्रन, चिल्ड्रनमध्ये मेंटल प्रॉब्लेम होतात, मेंटल इश्यू होतात आयोडीनच्या डेफिशियन्सीनी. आयर्न डेफिशियन्सीनी ॲनिमिया होतो आणि विकनेस होतो. ठीक आहे. This distribution we find ensures that our meals have a balance of the different nutrients. त्याच्यातून आपल्याला काय दाखवलेलं आहे त्यांनी की तुम्हाला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स, सगळ्या प्रकारचे विटॅमिन मिनरल गरजेचे आहेत तुमच्या बॉडीसाठी, तुम्ही कुठलंही स्किप करू शकत नाही, किंवा हे असे डिसऑर्डर मग तुम्हाला दिसायला लागतात. तर कीवर्ड्स दिलेले आहेत, बॅलन्स डाएट, बेरी, कार्बोहायड्रेट्स, एनर्जी, फॅट्स, मिनरल्स, न्यूट्रिएंट्स, प्रोटीन, रफेट्स, स्कर्वी, स्टार्च आणि विटॅमिन्स. ठीक आहे. खाली समरी दिली आहे, समरी वाचते मी. द मेजर न्यूट्रिएंट्स इन आवर बॉडी आर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स, फॅट्स, विटॅमिन्स अँड मिनरल्स. सगळ्यात मोठे त्यांनी तुम्हाला न्यूट्रिएंट्स तुमच्या बॉडीमधले सांगितलेले आहेत, ते आहेत कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन, फॅट, विटॅमिन आणि मिनरल. इन ॲडिशन फूड ऑल्सो कंटेन डायटरी फायबर्स अँड वॉटर, आणि त्याच्यातच अजून ॲडिशनला काय आहे, डायटरी फायबर्स आहे आणि वॉटर आहे. कार्बोहायड्रेट्स अँड फॅट्स मेनली प्रोव्हाइड एनर्जी टू अवर बॉडी. कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स तुम्हाला काय देतं, एनर्जी देतं तुमच्या बॉडीला. प्रोटीन्स अँड मिनरल्स आर नीडेड फॉर द ग्रोथ अँड द मेंटेनन्स ऑफ अवर बॉडी. प्रोटीन्स आणि मिनरल्सनी काय होतं, तुमची ग्रोथ होती बॉडीची आणि प्लस तुमच्या बॉडीचा मेंटेनन्स व्यवस्थित राहतो. विटॅमिन्स हेल्प इन प्रोटेक्टिंग अवर बॉडी अगेन्स्ट डिसीज. विटॅमिन्सनी काय होतं, तुमच्या तुम्ही कुठल्याही डिसीजेसला, एकतर तुम्ही डिसीजेसला फाईट करू शकता किंवा डिसीजेस होतच नाही विटॅमिननी. ओके. बॅलन्स डाएट प्रोव्हाइड्स ऑल द न्यूट्रिएंट्स दॅट अवर बॉडी नीड्स. बॅलन्स डाएटमधून तुम्हाला सगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतात जे तुमच्या बॉडीला नीड आहे, इन राईट क्वांटिटीज अलॉंग विथ ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ रफेज अँड वॉटर. बॅलन्स डाएटमध्ये फक्त न्यूट्रिएंटच नाही तर ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ रफेज पण लागतं तुम्हाला आणि प्लस वॉटर पण. डिफिशियन्सी ऑफ वन ऑर मोर न्यूट्रिएंट्स इन आवर फूड फॉर अ लॉंग टाईम मे कॉज सर्टन डिसीज ऑर डिसऑर्डर. डिफिशियन्सी कुठल्याही विटॅमिनची होऊ द्या, खूप दिवस जर झाली तर डिसीजेस थोड्या दिवसांनी तुम्हाला दिसायला लागतात. ठीक आहे. ओके. सो आजचा हा आपला दुसरा लेसन NCERT पॅटर्नचा इथेच संपतोय. आता आपण नेक्स्ट लेसन उद्या पाहूयात. आणि तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे डाऊट असतील तर मी टेलिग्रामची लिंक खाली दिलेली आहे, तुम्ही मला डाऊट्स विचारू शकता. कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका, यू कॅन आस्क मी एनी डाऊट, आय विल गिव्ह यू ॲन्सर. ठीक आहे.
आणि अजून कोणालाही कुठल्याही प्रकारचे अजून काही नोट्स वगैरे काही हवे असतील तर मी तेही प्रोव्हाइड करेल. ठीक आहे. आणि एम पी एस सी यू पी एस सीच्या मुलांसाठी पण हे खूप उपयोगी आहे. ॲक्च्युली मी मराठीतून त्यासाठी स्टार्ट केलं आहे, कारण की बऱ्याचशा मुलांना प्रॉब्लेम येतो पूर्ण इंग्लिश असल्यानंतर. म्हणून मी थोडं मराठीतून पण सांगते आहे, की जेणेकरून तुम्हाला पूर्णतः ते लेसन कळतील, तुम्हाला सगळे त्याचे डिटेल्स कळतील, म्हणून मी स्टार्ट केलेलं आहे. ओके. सो आज आपण इथेच थांबतो आहे. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटू आता. ओके. बाय. थँक्यू.